स्टुडंट्स सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनेलवर। आज आपण बघत आहोत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ BA फर्स्ट इयर। काल एक आपल्या यूट्यूब चॅनेलवर व्हिडिओ अपलोड झाला, त्याच्यामध्ये परीक्षा विभागाने जे सूचनापत्र जारी केलं होतं, सूचनापत्र जे टाकलं होतं ते सूचनापत्राबद्दल मी तुम्हाला सांगितलं। मुक्त विद्यापीठाच्या सर्व परीक्षा जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू होणार आहेत म्हणून त्या सूचनापत्रामध्ये होतं। आणि ते जे पेपर आहेत सर्व दुसऱ्या आठवड्यामध्ये जे जूनच्या परीक्षा होणार आहेत त्याचं जे पॅटर्न आहे ते पॅटर्न पूर्वी जे परीक्षा होत होते त्यानुसारच आहे, त्याच्यामध्ये सर्व लिहिलेलं होतं, तुम्ही सुद्धा बघितलं आहे। आता पूर्वी म्हणजे कधी 2016, 17, 18ला जे परीक्षा होत होते लॉकडाऊन पडण्याच्या अगोदर, त्याचप्रमाणे यावर्षी सुद्धा परीक्षा तुमचे होणार आहेत म्हणून त्या पत्रामध्ये होतं। त्याचप्रमाणे तुम्हाला जर प्रश्नपत्रिका तुम्ही कोणी बघितलं नसेल, पॅटर्न काय आहे ते जर तुम्ही कोणी बघितलं नसेल म्हणून आपण हा व्हिडिओ बनवत आहोत। याच्यामध्ये 2016ची प्रश्नपत्रिका मी तुम्हाला दाखवणार आहे, प्रश्न पण दाखवणार आहेत आणि त्याचे उत्तर सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे। उत्तर कुठे भेटतात, कुठे बघायचं आहे तुम्हाला ते पण सांगणार आहे आणि प्रश्न आणि उत्तर एकाच जागी तुम्हाला मी सर्व व्यवस्थित समजून सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुमचा खूप फायदा होईल। सुरुवातीला आपण इंग्लिशचे प्रश्न उत्तर बघूया, प्रश्नपत्रिका पण बघणार आहोत आणि त्याचे उत्तर पण इंग्लिशच्या पुस्तकामध्ये कुठे भेटतात तुम्हाला ते पण मी तुम्हाला इथं दाखवणार आहे, म्हणून व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। आता ही जी प्रश्नपत्रिका आहे ती प्रश्नपत्रिका बघा, याचं डेट कुठं आहे तुम्हाला समजत नसेल तर मी तुम्हाला दाखवतो। हे जे लास्टला जे नंबर दिसून आलेत, हे जे लास्टला नंबर्स आहेत, हे बघा, हे मी इथं टिक करत आहे, हे लास्टला नंबर बघा 2016 म्हणजे 2016, 05 म्हणजे मे महिना, 5वा महिना मे, 13 म्हणजे 13 तारीख, 2016 मे मध्ये 13 तारखेला हा पेपर झालेला आहे। विषयाचं कोड बघा काय आहे, HEN 101 म्हणजे हे इंग्लिश विषयाचं पेपर आहे। याच्यामध्ये हे सर्व विभागाचे कोड आहेत, तुमच्या पुस्तकावर कोणतं कोड आहे ते तुम्ही बघू शकता आणि याच्यामधलेच सर्वांना प्रश्न विचारलेले आहेत। हे 2016ची प्रश्नपत्रिका आहे बघा। सुरुवातीला आपल्याला हिंदीची प्रश्नपत्रिका दिलेली आहे, त्याच्यानंतर याच्याच खाली इंग्लिशचं पण आहे, कारण इंग्लिश आणि हिंदी एकाच पुस्तकमध्ये आहेत BA फर्स्ट इयरला। हिंदी आहे तुमची 40 मार्कासाठी आणि इंग्लिश आहे तुमची 40 मार्कासाठी। प्रश्न कसे असणार आहेत बघा, इथं सूचना दिलेल्या आहेत, ते सूचना आपण बघून घेऊया। प्रश्न काय करायचे आहेत तुम्हाला, सर्व प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत, सभी प्रश्न अनिवार्य म्हणलं। त्याच्यानंतर उपप्रश्नों के लिए अधिकतम 5 अंक है, म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला 4 प्रश्न दिलेले आहेत, 5 प्रश्न दिले आहेत, 5 प्रश्नापैकी तुम्हाला 4 प्रश्न सोडवायचे आहेत आणि 4 प्रश्नाला 5-5 मार्काचे प्रश्न आहेत। आणि त्याच्यानंतर बघा सभी प्रश्नों के जवाब 75 आणि 100 शब्दामध्ये तुम्हाला लिहायचं आहे। प्रश्नाचं उत्तर 75 ते 100 शब्दामध्ये तुम्हाला लिहायचं आहे। त्याच्यानंतर बघा इथं अजून काय दिलं, 40 अंक के प्रश्नपत्रों के लिए अंक का रूपांतर आपके शिक्षण क्रम के संचरण के नुसार किया जाएगा, म्हणजे जे काही आपलं 40 मार्क आहेत तुमचे, ते 40 मार्कावरून तुमचं जे काही रिझल्ट आहे ते रिझल्ट तुमचं ठरवण्यात येईल असं ते सांगत आहे। त्याच्यानंतर बघा प्रश्न पहिला तुम्हाला काय दिलेला आहे, याचे प्रश्न उत्तर पण मी काढून ठेवले आहे, तुम्हाला उत्तर पण दाखवणार आहे। सुरुवातीला आपण प्रश्न बघूया, इंग्लिशचे पण बघणार आहोत, इंग्लिशचे पण प्रश्न उत्तर याच व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटून जातील। बघा पहिला प्रश्न काय आहे, निम्नलिखित किन्ही 4 उपप्रश्न लिखिए। बघा याच्यामध्ये 5 तुम्हाला पर्याय दिले आहेत, 5 पैकी तुम्हाला 4 प्रश्नाचे उत्तर लिहायचे आहेत, जे तुम्हाला येते ते 4 तुम्हाला लिहायचे आहेत। बघा प्रत्येकाला 5-5 मार्क आहे, प्रत्येकाला 5-5 मार्क आहेत, कोणतंही सोडवलं तर तुम्ही 5-5 मार्क आहेत प्रत्येकाला। बघा पहिला प्रश्न काय आहे, अनुवाद के भेद बताकर उनको स्पष्ट कीजिए। हे प्रश्न लक्षात ठेवा, मी तुम्हाला इथंच याचं उत्तर पण दाखवणार सुद्धा आहे। तुम्हाला PDF पाहिजे असेल तर PDF पण तुम्हाला भेटून जाईल, आपल्या टेलिग्राम चॅनलवर PDF आणि प्रश्न उत्तरं सुद्धा भेटणार आहेत। याचं टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तुम्ही जर कोणी जॉईन झालं नसेल तर जॉईन होऊन तिथं टेलिग्राम चॅनलवर तुम्ही हे सर्व प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका पण डाउनलोड करून घेऊ शकता। प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका पण मी तुम्हाला इथं देत आहे। पहिला प्रश्न तुम्ही लक्षात ठेवून घ्या, अनुवाद के भेद बताकर उनको स्पष्ट कीजिए, हा पहिला प्रश्न होता। त्याच्यानंतर दुसरा प्रश्न बघा, रचना की दृष्टि से वाक्य के प्रकार स्पष्ट कीजिए। तिसरा प्रश्न बघा, भारतीय आर्य भाषाओं के शब्द समूह के कौन से ही 3 भेद स्पष्ट कीजिए। चौथा प्रश्न, वाक्य के 4 गुण स्पष्ट कीजिए। 5वां प्रश्न आहे, वाणिज्य पत्रों के भेद को स्पष्ट कीजिए। अशा प्रकारे हे पहिला प्रश्नामध्ये 5 प्रश्न आहेत, 5 पैकी तुम्हाला 4 सोडवायचे आहेत, 4ला तुम्हाला 20 मार्क आहेत। याच्यामध्ये बघा इथं तुम्हाला मुहावरे दिले आहेत, काही
छोटे छोटे वाक्य दिलेले आहेत, ते वाक्य तुम्हाला मराठीमधून लिहायचं आहे. ते हिंदीमधून दिलेले आहेत, त्यांनी आपल्याला मराठीमधून लिहायचं आहे. तुम्हाला कुठं पण भेटून जातील हे. घाम गाळणे, डाळ न भिजणे, डोंगर कोसळणे, माशी मारणे, तोंडाला पाणी येणे, हे सर्व तुम्हाला हिंदीमधून लिहायचं आहे. मराठीमधून दिलेले आहेत, आपल्याला हिंदीमधून लिहायचं आहे. तुम्हाला एकदम सोपं आहे, तुम्ही लिहू शकता. आणि याचे उत्तर पण मी दिलेले आहेत, तुम्हाला दाखवणारच आहे. सुरुवातीला मी प्रश्नपत्रिका सर्वांना एक्सप्लेन करून देत आहे. बघा हे लास्ट आहे. आता हे पेज, हे 4 प्रश्न लास्ट आहेत. तुम्हाला हे हिंदीचे 4 प्रश्न लास्ट आहेत. कशा प्रकारे प्रश्न विचारले तुम्ही बघू शकता. हिंदी भाषा के 3 अर्थ कौन से हे दुसरा आहे. ही पहिला प्रश्न बघा. हिंदी ही देश की राष्ट्रभाषा होणे योग्य है, स्पष्ट कीजिए. अशा प्रकारे प्रश्न तुम्हाला विचारले आहेत, तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर बघा इंग्लिशचं कसं पॅटर्न आहे, याच्या खालीच आहे, मी दाखवणार आहे. सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला समजून जाईल. बघा इंग्लिशचं पॅटर्न कसं आहे बघा. हे पण 40 मार्कासाठी आहे. आणि याच्यामध्ये सुद्धा त्याच टाईपचं ऑल क्वेश्चन आर कंपल्सरी, इच सब क्वेश्चन कॅरी 5 मार्क्स, म्हणजे प्रत्येक क्वेश्चनला तुम्हाला 5 मार्क दिलेले आहेत. आणि जे क्वेश्चन आहेत तुम्हाला ते कसे लिहायचे आहेत, आन्सर लिहायचे आपल्याला 75 ते 100 वर्डमध्ये लिहायचे आहेत तुम्हाला प्रत्येक क्वेश्चन. त्याच्यानंतर जे 40 मार्क आहेत तुमचं जे विद्यापीठ आहे त्याच्यावरून तुम्हाला त्याच्यावर रिझल्ट तुमचा येईल, असं पण तिथं सांगितलं आहे. त्याच्यामध्ये बघा पहिला प्रश्न काय म्हणते, एकदम सोपा आहे पहिला प्रश्न. तुम्हाला मी वाचून दाखवणार, त्याचं उत्तर पण तुम्हाला मी इथं देणार आहे. इथं लास्टला तुम्हाला PDF च्या स्वरूपात उत्तर पण भेटणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही. आता बघा पहिला प्रश्न काय म्हणलं बघा. मेक अ लिस्ट ऑफ at least 5 वर्ड विच इंडिकेट various part of human body and make a use of it in your own sentence. बघा म्हणजे यांनी काय म्हटलं, तुम्हाला बनवायचं आहे. मेक ॲटलिस्ट म्हणजे 5, कमीत कमी तुम्ही 5 वर्ड असे की ते इंडिकेट राहावं आपल्या वरियस पार्ट ऑफ ह्युमन बॉडी, म्हणजे आपले जे काही ह्युमनची बॉडी आहे, आपलं जे शरीर आहे, शरीराचे त्याच्यामध्ये शब्द त्याच्यामध्ये आले पाहिजे, असे तुम्हाला वाक्य बनवायचे आहेत. सेंटेन्स तुम्ही स्वतः तुम्हाला बनवायचे आहेत. पण त्या वाक्यामध्ये काय पाहिजे, आपलं जे काही शरीराचं ज्ञानेंद्रिय आहेत, आपले हात, डोकं, नाक, बोठं, ते सर्व त्याच्यामध्ये एकतरी शब्द त्याच्यामध्ये आलं पाहिजे, असं त्यांचं मिनिंग आहे. असे 5 वाक्य तुम्हाला बनवायचे आहे. ते वाक्य मी बनवून ठेवले आहेत, तुम्हाला ते मी दाखवणार सुद्धा आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. त्याच्यामध्ये बघा दुसरा प्रश्न काय आहे ते पण सांगणार आहे मी तुम्हाला. बघा गिव्ह द मिनिंग ऑफ द वर्ड सॅनिटायझेशन. आता हे सॅनिटायझेशन म्हणजे काय ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. अँड गिव्ह द मिनिंग ऑफ द फॉलोइंग वर्ड्स वी यूज द रिगार्ड टू सॅनिटायझेशन. आता हे सॅनिटायझेशन म्हणजे काय बघा. सॅनिटायझेशन म्हणजे स्वच्छताबद्दलच ह्या शब्दाचं पण मिनिंग काय होते ते तुम्हाला सांगायचं आहे. हे पहिला शब्द आहे. ड्रेनेज आहे. सेप्टिक टँक, याच्याबद्दल तुम्हाला लिहायचं आहे. त्याला ॲक्च्युअलमध्ये काय म्हणू शकतो आपण, त्याचं दुसरं मिनिंग काय आहे ते लिहायचं आहे तुम्हाला. त्याच्यानंतर सोकपीट, त्याच्यानंतर मॉस्किटो, हे बघा मॉस्किटो, ह्याचं पण मी लिहून ठेवलेलं आहे, तुम्हाला मी सर्व दाखवणार आहे. सुरुवातीला आपण प्रश्नपत्रिका पहिलं समजून घेऊया. त्याच्यानंतर बघा सी प्रश्न कोणता दिला आहे बघा. राईट 5 वर्ड्स रिलेटेड टू कॅम्प्युटरबद्दल आपल्याला काही 5 वर्ड्स लिहायचे आहेत. म्हणजे 5 वर्ड्स म्हणजे आपल्याला काहीतरी ते कॅम्प्युटरचे जे काही पार्ट आहेत 5, त्या पार्टबद्दल आपल्याला काही माहिती सांगायची आहे. म्हणजे 5 पॉईंट सांगल्या तरी चालते, कॅम्प्युटरबद्दल तुम्हाला सांगायचं आहे. सी या प्रश्नामध्ये ते सांगितलं, त्याचं सुद्धा सोल्युशन मी करून ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर बघा डी प्रश्न काय. राईट द सिमिलर मिनिंग ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. राईट द सिमिलर मिनिंग म्हणजे समानार्थी शब्द लिहायचे आहेत. मर्डरचं समानार्थी शब्द काय येणार, मर्डरचं समानार्थी शब्द इंग्लिशमधून किल असणार. किल म्हणजे मारणे. त्याच्यानंतर बघा इंडचं समानार्थ फिनिश आहे. लिव्हचं काय आहे, गो आहे. हे सर्व मी काढून ठेवलेले आहे, तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओच्या शेवटीला. सर्व PDF तुम्हाला मी डाउनलोड करायला सुद्धा देणार आहे. टेलिग्राम चॅनलवर सुद्धा PDF मी टाकणार आहे. त्याच्यानंतर बघा सी कोणता प्रश्न आहे आपला. ई राईट द अपोजिट वर्ड्स ऑफ द फॉलोइंग. म्हणजे याचे अपोजिट वर्ड लिहायचे आहेत. ॲग्रीचं डिसॲग्री. क्लीनचं काय येणार बघा. क्लीनचं काय येणार अपोजिट वर्ड. डर्टी येणार. गुडचं बॅड येणार. फ्रेशचं जे काही येणार, बिगचं स्मॉल, फ्रेशचं काय येणार ते सर्व मी इथं दिलेलं आहे, तुम्हाला मी दाखवणार आहे. त्याच्यानंतर बघा दुसरा प्रश्न काय दिलेला आहे तुम्हाला. दुसरा प्रश्न एकदम सोपा आहे. मेक 5 क्वेश्चन. 5 क्वेश्चन बनवायचे आहेत. स्टार्ट विथ क्वेश्चन वर्ड. कोणत्या वर्ड न होणार आहेत ते स्टार्ट. हू, व्हॉट, वेअर,
विच, वेन या शब्दापासून सुरू होणारे 5 तुम्हाला क्वेश्चन बनवायचे आहेत, सेंटेन्स तुम्हाला बनवायचे आहेत. त्याच्यानंतर बघा हे डी प्रश्न खूप सोपा आहे. डी प्रश्न काय म्हणलं बघा, ट्रान्सफर द फॉलोइंग सेंटेन्स इनटू निगेटिव्ह विदाऊट चेंजिंग देअर मिनिंग. या वाक्याला आपल्याला निगेटिव्ह करायचं आहे, निगेटिव्हमध्ये करायचं आहे, पण त्याचं मिनिंग चेंज न होता ते कसं करायचं आहे मी तुम्हाला करून दिलेलं आहे, PDF आहे. आपण हे प्रश्नपत्रिका समजून घेतल्यानंतर उत्तराकडे जाऊया. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. त्याच्यानंतर बघा हे असे 5 प्रश्न आहेत. त्याच्यानंतर खाली जर गेलात तुम्ही याच्यामध्ये काही तुम्हाला एक पॅसेजसुद्धा दिलेले आहे. पॅसेजवरून तुम्हाला प्रश्न उत्तरं लिहायचे आहेत. बघा इथं पॅसेज दिलेलं आहे. पॅसेजसुद्धा तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये येणार आहे. बघा इथं काय म्हणलं, रीड द फॉलोइंग पॅसेज केअरफुली अँड आन्सर द क्वेश्चन गिवन बिलो. हे पॅसेज तुम्हाला वाचायचं आहे आणि तुम्हाला काय लिहायचं आहे, या 5 प्रश्नांचं उत्तरं तुम्हाला लिहायचं आहेत पॅसेज वाचून. हे 5 मार्क तर तुम्हाला फिक्स पडतातच. त्याच्यानंतर बघा इथं एक दिलं बघा, प्रश्न काय दिलं, राईट 5 सेंटेन्स in a simple present tense having a subject and one main verb in which. एक तुम्हाला सिंपल प्रेझेंट टेन्स लिहायचं आहे, त्याच्यामध्ये सब्जेक्ट राहिलं पाहिजे आणि एक मेन वर्बसुद्धा राहिलं पाहिजे. ते पण मी तुम्हाला सांगणार आहे आणि आपल्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सिंपल पास्ट टेन्स, सिंपल प्रेझेंट टेन्ससुद्धा मी शिकवलेलं आहे. तुम्ही बघू शकता, आपल्या व्हिडिओजमध्ये भेटून जाईल तुम्हाला. त्याच्यानंतर बघा राईट द 5 एक्सक्लामेटरी सेंटेन्स. आता एक्सक्लामेटरी सेंटेन्स तुम्हाला लिहायचं आहे, बिगिनिंग करायची आहे त्याची, बिगिनिंग विथ, व्हॉट अँड हाऊ याच्यावरून तुम्हाला एक्सक्लामेटरी सेंटेन्सची बिगिनिंग करायची आहे. ते पण मी तुम्हाला शिकवणार आहे. अशा प्रकारे हे इंग्लिशचं प्रश्नपत्रिका झाली. आपण ह्या प्रश्नपत्रिकांचं, सर्व प्रश्नपत्रिकांचे उत्तरंसुद्धा आपण आता बघूया. उत्तराकडे जाऊया. बघा उत्तरं काय आहेत तुमचे, मी इथं काढून ठेवलेले आहेत उत्तरं. तुम्हाला मी उत्तराकडे घेऊन जाईल. बघा उत्तरं, आपले उत्तरं काढून ठेवलेले आहेत. मी तुम्हाला दाखवणार मी उत्तरं कुठं आहेत ते. हे बघा, हे जे पहिला प्रश्न होतं त्याच्यामध्ये इथं आलो आपण पहिल्या प्रश्नामध्ये. पहिला प्रश्न काय होता आपलं, मेक अ लिस्ट ऑफ at least 5 word which indicate various part of human body and make a use of its in your own sentence. म्हणजे आपले ह्युमन बॉडीचे जे काही पार्ट आहेत ते पार्टला घेऊन एखादं सेंटेन्स तुम्हाला बनवायचं आहे असं त्यांनी सांगितलं. आता ते कसं बनतात बघा, याच्यामध्ये तुमच्या पुस्तकमध्ये सुद्धा त्याची उत्तरं तुम्हाला भेटून जाईल. बघा पहिलं वाक्य कसं आहे, राईट द फेस ऑफ द क्लॉक इज अट्रॅक्टिव्ह. म्हणजे फेस ऑफ द क्लॉक म्हणजे हे फेस शब्द काय झाला, आपला चेहरा झालं, आपल्या ह्युमन बॉडीचं पार्ट झालं ना. बघा त्याच्यामध्ये आलं पाहिजे, कसं पण वाक्य बनवा पण तुमचं जे काही आपलं ह्युमन बॉडी आहे त्याचं पार्ट त्या वाक्यामध्ये आलं पाहिजे. बघा द फेस ऑफ द क्लॉक इज अट्रॅक्टिव्ह. द फेस ऑफ द क्लॉक इज अट्रॅक्टिव्ह म्हणजे काय होते, ते ज्या घडीचं फेस आहे, घडीचं पृष्ठभाग आहे ते कसं आहे, अट्रॅक्टिव्ह आहे असं त्या वाक्याचं मिनिंग आहे. या टाईपचे प्रश्न तुम्हाला पेज क्रमांक 2 आणि 3 वर खूप सारे भेटून जातात. तुम्हाला तिथं बघू शकता तुमच्या इंग्लिशच्या पुस्तकमध्ये. पुस्तक जरी नसेल तरी मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर पुस्तकसुद्धा तिथं प्रोव्हाइड करणार आहे. त्याच्यानंतर बघा दुसरा प्रश्न मी काय लिहिलेला आहे, पुस्तकमध्येच आहेत तुम्हाला हे वाक्य सगळे. बघा द TV मस्ट बी केप्ट ॲट द आय लेवल. बघा आय आलं ना शब्द, आपल्या बॉडीचं पार्ट आलं ना, आपल्या ह्युमन बॉडीचं पार्ट आलं. बघा काय म्हणतं ते काय म्हणते वाक्य, द TV मस्ट बी केप्ट ॲट द आय लेवल. म्हणजे TVला असं ठेवा की आपल्या आयच्या लेवल पाहिजे, आयच्या म्हणजे डोळ्याच्या लेवल TVला ठेवा असं त्या वाक्याचं मिनिंग आहे. तिसरं वाक्य काय आहे बघा, तुम्हाला मी शॉर्टली सांगणार त्याचं मिनिंग मराठीमधून. द लेक्चर वेंट अबोव माय हेड. म्हणजे लेक्चर आहे, लेक्चर म्हणजे तास कसं गेला, वेंट म्हणजे गोचं दुसरं रूप आहे, वेंट म्हणजे गेला, अबो म्हणजे वर, म्हणजे डोक्याच्या वरून गेलं लेक्चर. खूप त्याला बोरिंग झालं, समजलं नसेल म्हणून ते वाक्य काय म्हणत आहे, द लेक्चर वेंट अबोव माय हेड. अशा प्रकारे हे 5 प्रश्न मी इथे लिहिलेले आहे, तुम्ही पण बघू शकता. हे जे वाक्य कुठून लिहिलेलं आहे, कुठं भेटतात तुम्हाला, हे पेज क्रमांक 2-3 वर तुम्हाला तुमच्या पुस्तकमध्ये भेटून जाईल, इंग्लिशच्या पुस्तकमध्ये. त्याच्यानंतर बघूया आपण दुसरा प्रश्न काय होतं बघा आपलं. हे दुसरा प्रश्न होतं सॅनिटायझेशन. हे सॅनिटायझेशनबद्दल होतं आपल्याला. हे ड्रेनेज स्पेटिक टँक हे काय असतं ते मराठीमधून इंग्लिशमधूनच त्याचं मिनिंग आपल्याला लिहायचं होतं रिगार्डिंग सॅनिटायझेशनच्या. आता सॅनिटायझेशन म्हणजे काय म्हटलं मी तुम्हाला, सॅनिटायझेशन म्हणजे स्वच्छता. आता त्याच्याबद्दलच आहेत हे 4 पण वाक्य, त्याचे तुम्हाला मिनिंग लिहायचं आहे त्याच्यामध्येच. हे ड्रेनेज म्हणजे काय असते बघा, ड्रेनेज म्हणजे काही नसते, एक पार्ट असते ते जे काही आपलं पाणी असते, खराब पाणी जे वाहते त्याला आपण ड्रेनेज असं आपल्या सोप्या भाषेमध्ये पण म्हणू शकतो. याच्यामध्ये बघा काय दिलं आहे पुस्तकमध्ये, हे तुम्हाला दिलं आहे बघा. ड्रेनेज अ सिस्टम ऑफ ड्राविंग वॉटर ऑफ. हे मूड नाही याच्यामध्ये, हे मोड आहे बेटा. ओके, हे मोड आहे, हे थोडं मूड चुकीचं पडलं. मोड ऑफ डिस्चार्ज ऑफ वॉटर. डिस्चार्ज ऑफ वॉटर म्हणजे
ते जे घाण पाणी आहे त्या घाण पाण्याला ते सोडून टाकते, असं काहीतरी हे ड्रेनेज आहे, पाण्याबद्दलच आहे, स्वच्छतेबद्दल. त्याच्यानंतर बघा हे सर्व डिटेल तुम्हाला जर शिकवायचं असेल, शिकायचं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये करा, तुम्हाला मी सर्व हे व्यवस्थित समजून सांगेल पुढच्या व्हिडिओमध्ये. आता आपण प्रश्नपत्रिकेचं स्वरूप बघणार आहोत. बघा हे बघा सेप्टिक टँक. सेप्टिक टँक म्हणजे काय आहे बघा, अ टँक इन विच सेवेज इज डिकम्पोज्ड बाय बॅक्टेरिया. सेप्टिक टँक म्हणजे थोडंफार मराठीमधून त्याचं मिनिंग म्हणजे ते असते आपलं जे सांडपाणी असते ते सांडपाण्यामध्ये जे बॅक्टेरिया असतात त्या बॅक्टेरियाला डिकम्पोज करते ते सेप्टिक टँक. त्याच्यानंतर बघा शोकपूट. सोकपूट हे बघा सोकपूट दिलं आहे, त्याचं पण मी इथे लिहिलं आहे वाक्य, पीट डग टू डिपोज और रोटेटिंग मॅटर. त्याच्यानंतर हे मॉस्कोटो. मॉस्कोटो म्हणजे एक प्रकारचं मच्छर असते. याच्यामध्ये बघा इथं आपल्याला व्यवस्थित सांगलं स्मॉल इन्सेक्ट दॅट बाईट, म्हणजे स्मॉल इन्सेक्ट म्हणजे एक स्मॉल किडा असते, ते काय करते आपल्याला बाईट म्हणजे चावते. हे ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्याच्यानंतर बघा पुढचे प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आपला असा होता, राईट द 5 वर्ड्स रिलेटेड कॅम्प्युटर. राईट आपल्याला 5 वर्ड्स लिहायचे होते रिलेटेड कॅम्प्युटरबद्दल. आता इथं कॅम्प्युटरबद्दल तुमच्या पुस्तकमध्येच दिलं आहे, तुम्ही वाचू शकता. पेज क्रमांक 19वर हे कॅम्प्युटरबद्दल माहिती दिली आहे, तुम्हाला वाचून घ्यायचे आहे. बघा कॅम्प्युटरबद्दल इथं काय म्हटलं, सम ऑफ द इम्पॉर्टंट वर्ड्स. हे बघा सम ऑफ द इम्पॉर्टंट वर्ड्स रिलेटेड टू कॅम्प्युटर यू मस्ट नो. तुम्हाला माहीत आहेत का हे इम्पॉर्टंट वर्ड्स आहेत कॅम्प्युटरबद्दल. आता हे बघा कॅम्प्युटरबद्दल काय म्हटलं त्यांना, अ मशीन दॅट रिझ्यू और स्टोअर और प्रोसेस डाटा एव्हरी क्विकली अकॉर्डिंग टू स्टोर्ड प्रोग्राम. म्हणजे कॅम्प्युटर काय करते, कॅम्प्युटर एक मशीन आहे, ते रिझ्यू करते, साठवून ठेवते, स्टोअर करते, प्रोसेस डाटा जे काही डाटा आहे ते लवकर आपल्याला प्रोव्हाइड करते, क्विकली आपल्याला स्टोअर करून ठेवू शकते. हे सर्व त्या कॅम्प्युटरमध्ये असते, पण तुम्हाला लिहायचं आहे. याचं डिटेल जर तुम्हाला लिहायचं असेल तर प्रश्न क्रमांक 9वर तुम्ही जाऊन बघू शकता. त्याच्यानंतर बघा प्रश्न होता आपला हे सिमिलर मिनिंग. सिमिलर मिनिंगचे प्रश्न कसे आहेत बघा, किलचं काय मर्डर तुम्हाला सांगितलं तुम्ही, सिक म्हणजे काय रे अनवेल आहे सिमिलर, इंड म्हणजे फिनिश, गो लिव्ह म्हणजे गो, नॉईज म्हणजे साऊंड, हे सिमिलर झाले. त्याच्यानंतर बघूया आपण हे अपोजिट वर्ड्स. अपोजिट वर्ड्समध्ये काय काय येणार, ॲग्रीचं डिसॲग्री, बिगचं स्मॉल, क्लीनचं डर्टी, फ्रेशचं स्टेल. आणि इथे गुड होतं ते व्यवस्थित आलं नसल्यामुळे ते बॅड मी खाली लिहिलं आहे, ते गुडचं बॅड. ह्याचे पण प्रश्न तुम्हाला ह्या टाईपचे पण विरुद्धार्थी शब्द प्रश्न क्रमांक 8वर भेटून जाईल. त्याच्यानंतर बघा हिंदीचे पण प्रश्न आहेत, हिंदीचे पण प्रश्न उत्तर याच्यामध्ये दिले आहेत, तुम्ही बघू शकता. हिंदीचे प्रश्न बघा काय काय आहेत. पहिला प्रश्न आहे आपला, त्याचं प्रश्नाचं उत्तर तुम्हाला प्रश्न क्रमांक 30वर भेटून जाईल. अनुवाद के भेद बताकर उनको स्पष्ट कीजिए. बघा ह्याच्यामध्ये अनुवादचं जे काही भेद आहे, हे पहिलं भेद आहे, शब्दानुवाद हे पहिलं आहे. आता खूप सारे आहेत पेज क्रमांक 30वर, याचे जेवढे तुम्हाला लिहा म्हटलं तेवढे याच्यामध्ये भेटून जाईल. त्याच्यानंतर बघा दुसरा प्रश्न काय म्हटलं, रचना की दृष्टि से वाक्य के प्रकार स्पष्ट कीजिए. बघा रचना की दृष्टि से वाक्य के प्रकार कोणते कोणते आहेत. पहिला प्रकार साधारण या सरळ वाक्य, मिश्र वाक्य, त्याच्यानंतर संयुक्त वाक्य. याचे पण तुम्हाला सर्व माहिती पेज क्रमांक 12वर भेटून जाईल, तुम्ही जाऊन बघू शकता. त्याच्यानंतर बघा याच्यामध्ये बघा भारतीय आर्य भाषाओं के शब्द समूह से कौन से 3 भेद स्पष्ट कीजिए. बघा भारतीय आर्य भाषाओं का शब्द समूह, आता कोणतेही 3 भेद स्पष्ट करायचे. आपला पहिला शब्द आहे त्याच्यामधला भेद आहे तद्भव आहे. त्याच्यानंतर 3-4 आहेत खाली, तुम्ही पेज क्रमांक 7वर जाऊन बघून घेऊ शकता. त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतर प्रश्न कोणता आहे आपला, हे वाक्य के 4 गुण स्पष्ट कीजिए. वाक्य के 4 गुण इथं दिलं बघा पेज क्रमांक 11वर तुम्हाला वाक्य के 4 गुण कोणते कोणते आहेत. इथं खाली सार्थकता, योग्यता हे वाक्याचे आहेत. इथं 4-6 दिले, तुम्हाला 4 लिहायचे आहेत, पेज क्रमांक 11वर भेटून जाईल. त्याच्यानंतर बघा 5वा प्रश्न कोणता आहे, वाणिज्य पत्रों के भेदों को स्पष्ट कीजिए. हे भी तुम्हाला पेज क्रमांक 23वर भेटून जाईल. वाणिज्य पत्रों के भेद हे सर्व पत्रों के भेद आहेत, तुम्ही जाऊन तिथं व्यवस्थित वाचून घेऊ शकता. त्याच्यानंतर बघा एवढं मी अर्धवटच म्हणजे थोडेफारच प्रश्न काढलेले आहेत. तुम्हाला जर पाहिजे असेल व्यवस्थित त्याचं माहिती खूप सारं पाहिजे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करू शकता. तुम्हाला मी दररोज एक व्हिडिओ टाकत जाईल प्रश्न आणि उत्तरांचं. जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि याचं जे सर्व PDF आहेत तुम्हाला PDF टेलिग्राम चॅनलवर भेटून जाईल. टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊन तिथून PDF तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. धन्यवाद.